नागपूर अधिवेशनात शिक्षक शालार्थ घोटाळ्याच्या संदर्भातील शिक्षकांचा आंदोलनाचा तिसरा दिवस होता। शालार्थ प्रकरणामध्ये मागील 10 महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन नाही, आर्थिक टंचाईला त्यांना सामोरे जावं लागत असताना शिक्षकांना अडचणी येत आहेत। 9 महिन्यांपासून आंदोलन सुरू असलं तरी प्रशासकीय विभागांवर कुठेच अजूनपर्यंत या गोष्टीची दखल घेतलेली नाही। त्यामुळे हिवाळी अधिवेशनावर शालार्थ शिक्षक संघर्ष समिती आयोजित सहभागी संघटना, प्रहार शिक्षक संघटना, नागपूर संस्थापक अध्यक्ष वच्छुभाऊ कडू, समर्थक टीईटी शिक्षक संघर्ष समिती नागपूर यांच्या जन आंदोलनात शिक्षकांची भूमिका पार पाडणारे महाराष्ट्र शासन अजूनही निष्क्रिय दिसत असल्यामुळे आंदोलनाचा तिसरा दिवस होता आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीनुसार तिसरा दिवस हा मरण्याचा परंपरेचा राबवला जातो। म्हणून या आंदोलनाची भूमिका ठरलेले दीपक भाऊ कोबाडे यांच्या अध्यक्षते अंतर्गत मुंडन आंदोलन यशवंत स्टेडियम येथे करण्यात आले। शिक्षक आंदोलनाला उपस्थित या आंदोलनामध्ये 632 शिक्षकांचा समावेश होता। या मुंडन आंदोलनात महाराष्ट्र सरकारची तिरडी काढून शिक्षकांनी हे आंदोलन केलं। आदेश अंतरिम आहे तरी सुद्धा अधिकारी वर्ग त्याचा काळाकार काय करत आहे। आम्ही शिक्षण मंत्र्याची सुद्धा भेट घेतलेली आहे, भरपूरशा आमदारांची भेट घेतलेली आहे, तरी त्या प्रश्नावर उत्तर द्यायला कोणीही सक्षम नाही। मग विचारायचं कुणाला? हे आमचे प्रश्न आहेत सर। आणि 10 महिन्यापासून रखडलेलं वेतन आहे, वेतन सुरू करावी एवढीच विनंती आहे, बाकी काही नाही सर। खाजगी शिक्षण संस्था लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतडे, नागपूर।